नमस्कार. एकदा घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले की प्रत्येकाच्याच घरात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक हे बनवले जातात. त्यापैकी उकडीचे मोदक हे सगळ्यांनाच आवडतात. तर ते अगदी अचूक प्रमाणात कसे बनवायचे ते आज आपण ह्या व्हिडिओत बघणार आहे. तर चला स्टार्ट करूया रेसिपीला. सगळ्यात पहिले एका कढईमध्ये 1 ते 2 चमचा तूप टाकून घ्यायचं आणि 1 वाटी इथे मी सुक्या नारळाचा कीस घेतलेला आहे. तुम्ही ओल्या नारळाचा कीस घेतला तरी चालेल. कीस तुम्हाला जर जाडसर वाटत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये तो थोडासा दळून घ्या, बारीक करून घ्या. 1 वाटी किसलेल्या खोबऱ्यासाठी मी इथे अर्धा वाटी किसलेला गूळ वापरलेला आहे. गूळ छान असा मेल्ट करून घ्यायचा आणि त्यात 1 चमचा वेलची पूड. गूळ मेल्ट झाल्यानंतर खूप वेळ हे सारण आहे ते गॅसवरती परतवत बसायचं नाही, कारण ते ड्राय होतं. एकदा गुळाने पाणी सोडलं, व्यवस्थित मेल्ट झालं की आपण गॅस ऑफ करून घेऊ आणि एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचं. आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण मोदकासाठी लागणारं तांदळापासून बनवलेलं उकडीचं आवरण बनवून घेणार आहे. त्याच कढईमध्ये मी इथे 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. 2 चमचे साखर, म्हणजे जे आवरण आहे त्याला पण छान असा गोडवा येतो, टेस्ट येते. आणि मिक्स करून छान अशी खळखळून उकळी आली की 1.5 वाटी पाण्यासाठी 1.5 वाटी तांदळाचं पीठ टाकते मी इथे. प्रमाण सेम आहे. तुम्ही 2 वाट्या जर पाणी घेतलं असेल तर 2 वाट्या तांदळाचं पीठ घ्या. मी इथे 1.5 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. या प्रमाणामध्ये 21 मोदक आरामात बनतात. हे सर्व पीठ आपण एकत्र करून घेऊया आणि पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं. 5 मिनिटानंतर इथं बघू शकता खूप छान अशी उकड निघालेली आहे, छान स्टीम बसलेली आहे. आपण एका प्लेटमध्ये ही सगळी उकड आहे ती काढून घेऊ आणि ही सर्व प्रोसेस गरम असतानाच करायची. आणि आपलं पीठ हे जास्त गरम आहे, त्यामुळे एखादं स्मॅशर किंवा वाटी वगैरे घेऊन तुम्ही हे गरम गरम असतानाच गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे. सॉफ्ट करून घ्यायचं पीठ आणि एकदा थोडंसं नॉर्मल हाताला सोसवेल इतकं थंड झालं की आपण हाताने छान असा गोळा तयार करून घेऊया. जसं पोळीचा करतो, पोळीच्या पिठासाठी करतो सेम तसाच. आणि थोडंसं तूप लावून हा गोळा छान असा मळून घेऊ, सॉफ्ट बनवून घेऊ. परफेक्ट. इथे आपलं मोदकाचं सारण आणि मोदकाचं आवरण दोन्ही तयार आहे. आता मी एक छोटासा साचा घेतलेला आहे मोदकाचा आणि त्यात छोटासा पिठाचा गोळा टाकून कडेला सगळीकडे पसरवून दिलेला आहे. पातळ लेअरमध्ये असं पसरवून द्यायचा आणि आतमध्ये शक्यतो बसेल तितकं सारण छान असं दाबून भरायचं आणि वरच्या बाजूने पुन्हा पिठाचं असं कोटिंग करून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा मोदक इथे बनून तयार झालेला आहे आणि अगदी सुरेख अशा त्या मोदकाला पाकळ्या पडलेल्या आहे. अजून एक मोदक मी इथे तुम्हाला बनवून दाखवते. आणि इथे एक खास टीप आहे, जर तुमचं सारण जास्त वेळ झालं आणि गुळामुळे जर कडक वाटत असेल किंवा ड्राय पडलं असेल तर ते सारण पुन्हा तुम्ही कढईमध्ये टाका. त्यात अर्धा कप दूध टाका आणि सारण छान असं दुधासोबत मिक्स करून घ्या. दूध आटवून घ्या. खूप छान असं सॉफ्ट सारण तयार होतं. तर इथे आपला दुसराही मोदक बनून तयार झालेला आहे. वा, अगदी छान. पाकळ्या तर अगदी सुरेख पडतात. तर इथे सर्व मोदक तयार झालेले आहे. आता गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. खाली पाणी ठेवलं एका भांड्यात, त्यावरती एक पोह्यांची चाळणी ठेवली आणि सुती कपडा ओला करून त्यात सर्व मोदक ठेवलेले आहे. वरतून थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि केशरचं दूध टाकलेलं आहे. पुन्हा झाकण ठेवून 10 मिनिटं आपण हे मोदक वाफवून घेऊ, उकडवून घेऊ. आणि इथे 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अगदी छान असे आपले मोदक बनलेले आहे. केशरचं दुधामुळे खूप छान कलर आलेला आहे
आणि सुगंध पण खूप छान येतो आहे. गरमागरम आपले उकडीचे मोदक इथे बनून तयार झालेले आहे. आणि बाप्पांना प्रसाद ठेवण्याआधी आपल्या उकडीच्या मोदकांवर छान असं साजूक तूप घाला आणि गरमागरम प्रसाद बाप्पांनाही द्या आणि तुम्हीही खा. तर कसे वाटले मग आजचे उकडीचे मोदक? जर आवडले असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशाच एका नवीन आणि छान रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.